रामजी सुभेदारांचा मुलगा भीमराव 9व्या वर्गात शिकत होता. रामजी सुभेदार मुंबईमध्ये लोअर पळच्या डबक चाळीत राहत होते. एकाच खोलीचं घर होतं. या खोलीत सर्व व्यवहार चालत असे. त्यांचा लाडका भीमराव या अभ्यास करत असे. तो बळकट शरीराचा आणि सुंदर मुलगा होता. भरभरा पास होत चालला होता. परळच्या या डबक चाळीतील सर्वांचे डोळे भीमरावांकडे लागलेले होते. या मुलाच्या लहानपणापासूनच सुभेदारांचा या मुलावर विशेष लोभ होता. काय कोणास ठाऊक, पण या मुलात काहीतरी वेगळं पाणी आहे असं त्यांना वाटू लागले. चालताना तो जमिनीत पाय रोवून चालल्यासारखा वाटे. त्याची छाती बळकट होती. तो बुलदंड बाहूचा देखणा मुलगा होता. पण यात विशेष काही नव्हतं. तो 5 वर्षाचा असताना त्याची आई मेली होती. त्यामुळे सुभेदारांची मोठी बहीण मीराबाई त्यांच्यावर विशेष माया करत असे. त्यांचं त्याच्या रूपात, त्यांच्या चालण्या बोलण्यात खूप कौतुक वाटे. आपला भाचा तिला वाघ वाटे. माझा भाचा सगळ्या मुलांमध्ये राजा दिसतो असं ती म्हणे. आणि ताई, त्याच्या डोळ्यात तेच तरी कसं पहा. दादा हो दे त्याच्या मनासारखं. तो अभ्यास तर किती करतो. पाहावं तेव्हा वाचतो आहे. असं देहभाव विसरून वाचणारा मुलगा मी तर पाहिलाच नाही. खरं आहे, जगावेगळा अभ्यासाचा छंद पाहिला की जीव असा गदळून येतो. भीमरावाचं असं कौतुक घरात चाललं होतं. रामजींनीही त्याला पुस्तके घेऊन देण्यामध्ये कमी कष्ट घेतले. पैसे नसते तेव्हा दागिने गहाण ठेवले जाते. दागिने नसत तेव्हा मुलींकडे पैसे उधार आणले जात. रामजी सुभेदारांनी त्याची पुस्तकाची मागणी कधी नाकारली नाही. तो वाचनात असा देहभाव विसरून जातो की त्याच्या लक्षात आले तेव्हापासून त्यांनी कोणतं काम त्यांना सांगितलं नाही. मुलगा जगावयाला रात्री अपरात्री ते